नमस्कार मित्रांनो, मी जिज्ञेश पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतोय। तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की गोल्ड मध्ये कसं इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, या गोल्डच्या सोन्याची खरेदी कशी सिस्टमॅटिकली केली पाहिजे। तर याच्या माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला आमचे अपडेटेड व्हिडिओ रेग्युलरली बघता येतील। तर आजच्या टॉपिक रिलेटेड मी सुरुवात करतो की जसं की आपल्या घरी काही ना काही फंक्शन असतात किंवा एखादा काहीतरी लग्नाचा प्रोग्राम असतो, त्यानुसार आपल्याला काहीतरी सोन्याच्या दागिन्यांची बाईंग करायची असते। तर ती बाईंग आपण 1 वर्ष आधीच सुरुवात केली तर आपल्याला काय फायदा होऊ शकतो आणि कशी करू शकतो याबद्दल मी आज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतोय। तर आपल्याला जर सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वर्षाअखेर करायची असेल, जर आपल्या घरात काही लग्नाचं फंक्शन असेल किंवा आपल्याला काही इन्व्हेस्टमेंट म्हणून ती खरेदी करायची असेल, तर याची सुरुवात करताना आपल्याला वर्षाच्या सुरुवातीला ठरवावं लागेल की आपण किती ग्राम सोन्याची खरेदी करणार आहोत। जसं आपल्याला जर वर्षाच्या अखेरीस जर आपली खरेदी ही 60 ग्रामची असेल तर 60 ग्रामची खरेदी आहे तर त्याचं प्लॅनिंग आपल्याला आजपासून चालू करावं लागेल। जसं की 12 महिन्याचा शेड्यूल असेल तर 12 महिन्यामध्ये 60 ग्राम खरेदी करायची आहे, तर आपल्याला पर महिन्याला आपण पकडलं तरी 5 ग्राम येतं। तर 5 ग्रामची खरेदी महिना आपली झाली पाहिजे, तर आपण वर्षाअखेरीस 60 ग्राम पर्यंतचं सोनं खरेदी करू शकतो। आता तुम्ही आमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्येही जाऊ शकता, ज्याच्यात 11+ ची ऑफर असते, त्याच्यात महिन्याला तुम्ही वरून वर्षाअखेरीस खरेदी करू शकता। पण त्यात एक तोटा असतो, तो म्हणजे की सोन्याचा दर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला 50% रक्कम भरून सोन्याचा दर फिक्स करावा लागतो। यातही दुसरा ऑप्शन तुमच्याकडे याच्यात असा आहे मित्रांनो की तुम्ही 5-5 ग्रामचं महिन्याला आमच्या दुकानात येऊन एखादं 22 कॅरेटचं तुम्ही बुकिंग करून ठेवू शकता। प्रत्येक महिन्याला 5 ग्रामचा जो रेट असेल 22 कॅरेटचा, त्या रेटने बुकिंग करून ठेवायचं। असं तुम्ही 12 महिने करत आलात तर तुमचं 60 ग्रामचं बुकिंग होणार। प्रत्येक महिन्याचा 22 कॅरेटचा रेट ऑब्व्हियसली वेगवेगळा असणार त्या महिन्याच्या त्यानुसार, पण ओव्हरऑल तुम्ही इयरली जर रेटचा एव्हरेज केलात तर तुम्ही एका चांगल्या रेटवर असणार त्या टायमिंगला। आणि तुम्हाला माहितीच आहे सोन्याचा दर हा कायम अपसाइड या डाऊन आला तर थोडासा डाऊन येतो, अगेन तो परत अपसाइडच असतो। त्यामुळे तुम्हाला त्याच्यात सोन्याच्या दरमध्ये 100% फायदा होणारच आहे। आणि तुमचं वर्षाअखेरी जे 60 ग्राम तुम्हाला लग्नासाठी या फंक्शनसाठी खरेदी करायची आहे त्याची खरेदी देखील होऊ शकते। तर असं तुम्ही सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीचं प्लॅनिंग करू शकता। सेम सिस्टम मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून सोन्याकडे बघत असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, तर वार्षिक तुमच्याकडे महिन्याला जी तुमची सेव्हिंग असते त्या सेव्हिंगचा एक सम पार्ट असतो। जसं सेव्हिंगचा सम पार्ट काही लोक SIP करतात शेअर मार्केटमध्ये, काही लोक म्युच्युअल फंड मध्ये ठेवतात। तसं तुम्हाला सेफ सेव्हिंग करायची असेल तर तुम्ही गोल्ड मध्ये करू शकता। गोल्ड मध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या सेव्हिंग अमाऊंटचे एक सम अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टेड म्हणून गोल्डचे कॉइन घेऊन ठेवू शकता, जेणेकरून वर्षाच्या अखेरीस एक चांगला तुमच्याकडे ऍसेटही तयार होतं आणि सेम टाइम तुमच्याकडे एक उत्तम प्रकारची सेव्हिंग झालेली असते आणि ज्याच्यात तुमचा फायदाही झालेला असतो, जेणेकरून रेट इन्क्रीज होत असतो। त्यामुळे सोन्यामध्ये ऑलवेज लोकांचा एक लॉंग टर्म मध्ये ऑलवेज प्रॉफिट असतो। तर तुम्ही सोन्याचे तशा प्रकारे सेव्हिंग करू शकता। आणि सोन्याचा दुसरा फायदा हा असतो की तुम्ही अदर इन्व्हेस्टमेंट जी करता ती विकायला जाणार तेव्हा मार्केटमध्ये एक शेअर मार्केटमध्ये गेला असाल तर त्याचा जर शेअर मार्केट डाऊन साईडला असेल तर तुम्हाला शेअर मार्केट विकता येत नाही। जसं की आता तुम्ही शेअरचं करंट कंडिशन बघाल तर ऑलवेज सगळ्यांचे पोर्टफोलिओ रेड आहे, तर अशा रेड पोर्टफोलिओ मध्ये तुम्ही विकलात तर तुम्ही लॉस मध्ये जाणार। पण सोन्यामध्ये तसं होत नाही मित्रांनो, सोन्याचा रेट ऑलवेज मॅक्झिमम टाइम वाढतच असतो आणि तुम्हाला जेव्हा त्याला कॅश इन करायचं तर सोनं हा एकदम ऍसेट आहे ज्याला कॅश इन करणं खूप सोपं आहे। जर तुमची प्रॉपर्टी जरी असेल तरी घर विकायचं म्हणलं तर इतकं सोपं नसतं की आज विकायला काढलं आणि ते एखाद्या महिन्यात विकलं गेलं लगेच, असं टचवूड खूप रेअर कंडिशन मध्ये होतं। पण सोन्यामध्ये असं नाहीये मित्रांनो, तुम्हाला जर आज गरज आहे, तुम्हाला आज सोनं विकायचं, तुम्ही आजच्या डेटला विकून लगेच तुम्ही तुमचे पैसे कॅश इन करून तुमच्या इमर्जन्सीसाठी यूज करू शकता। तर सोनं हा इन्व्हेस्टमेंटसाठी कायम उत्तम पर्याय आहे, एकदा नक्की विचार करा याच्यावर। आणि जर तुम्हाला महिन्याचे इन्व्हेस्टमेंट करून जर सोन्याचा दागिना लग्नासाठी आपल्या घरातल्या फंक्शनसाठी खरेदी करायचा आहे, तोही देखील हा एक उत्तम पर्याय आहे यासाठी। तर या 2 ते 3 पर्याय मी जे तुम्हाला सांगितले याच्यावर एकदा नक्की विचार करा आणि आपली सोन्याच्या दागिन्यांची इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपरली आणि सिस्टमॅटिकली करा, जेणेकरून तुमचे 2 पैसे वाचतील देखील आणि तुमचा फायदा देखील होईल। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला देखील फॉलो करत राहा, जेणेकरून तुम्हाला असे छान नवनवीन डिझाईन्स आणि आयडियाज भेटत राहतील। धन्यवाद।